Good morning, student. Welcome to today's science and technology lecture part second. Student, we have discussed the chapter number third, life process in living organism part second. Today we have discussed the last student. We have discussed the last lecture. What is mean by multiple fission? मग त्याच्यामध्ये पॅरेंट आमेबापासून सिस्ट कसा फॉर्म होतो, सिस्टमध्ये कशा पद्धतीने न्यूक्लियस तयार होतात आणि न्यूक्लियस नंतर ते जे इन्सिस्टेड आमेबामधून ज्यावेळेस ॲडवर्स कंडिशनमधून फेवरेबल कंडिशन होते त्यावेळेस तो आमेबा ब्रेक होऊन सगळे डॉटर आमेबा कशा पद्धतीने बाहेर पडतात हे आपण लास्ट लेक्चरला काय केलेले पाहिलेले. आज आपल्याला काय पाहायचं आहे, बडिंग. आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला आजचा तो कोणता आहे, बडिंग. मग बडिंग म्हणजे नेमकं काय ते आपल्याला काय पाहायचं आहे. बडिंग म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो कलिकायन. मग त्याच्यासाठी एक त्यांनी काय दिलेली ॲक्टिव्हिटी दिलेली. मग नेमकी काय ॲक्टिव्हिटी दिलेली ती ॲक्टिव्हिटी पाहू. तर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सांगितलं आहे ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम मार्केट. म्हणून त्यांनी काय म्हणलेलं आहे, ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम मार्केट, टेक 50 ml lukewarm वॉटर इन कोनिकल फ्लास्क. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मार्केटमधून ॲक्टिव्ह ड्राय ईस्टची पावडर काय करा, खरेदी करा आणि एक 50 ml lukewarm वॉटर म्हणजे काय, कोमट पाणी घ्या. कशामध्ये, कोनिकल फ्लास्कमध्ये. कशामध्ये सांगितलेलं आहे, कोनिकल फ्लास्कमध्ये घ्या. त्यांनी सांगितलं ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम मार्केट, एक 50 ml lukewarm वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क, ॲड अ 5 gram ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर अँड 10 gram ऑफ टेबल शुगर दॅट वॉटर अँड मिक्स वेल मिक्सचर. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा जे मार्केटमधून खरेदी केलेली जी ॲक्टिव्ह ड्राय ईस्टची पावडर आहे आणि 50 ml जे कोनिकल फ्लास्कमध्ये आपण काय घेतलेलं आहे, लुकवॉर्म वॉटर म्हणजे काय, कोमट पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 5 gram मार्केटमधून आणलेली जी ॲक्टिव्ह ड्राय ईस्टची पावडर आहे ती काय करायची आहे, टाकायची आहे. आणि त्याच्यामध्ये 10 gram टेबल शुगर म्हणजे तुमची जी खायची साखर आहे ती किती टाकायची आहे, 10 gram तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर त्यांनी म्हणलं की ते काय करायचं आहे, दॅट वॉटर आणि मिक्स वेल विथ मिक्सचर. म्हणजे त्यांनी सांगितलं की मिक्सचरमध्ये काय करायचं आहे, ते मिक्स करायचं आहे. मिक्सचरमधून ते काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस अँड आफ्टर अँड हावर टेक अ ड्रॉप ऑफ द मिक्सचर ऑन क्लीन ग्लास स्लाइड. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की उबदार ठिकाणी त्यांनी कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस. म्हणजे वॉर्म प्लेस म्हणजे काय, हा जो फ्लास्क आहे कोनिकल फ्लास्क कुठं ठेवायचा आहे, तर उबदार ठिकाणी काय करायचं आहे, ठेवायचं आहे. आफ्टर अँड हावर म्हणजे काही तासानंतर त्यांनी म्हणलं आहे ड्रॉप ऑफ दॅट मिक्सचर ऑन क्लीन ग्लास स्लाइड. म्हणजे ते जे कोनिकल फ्लास्कमधलं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरचा एक ड्रॉप कशावरती घ्यायचा आहे, तर क्लीन ग्लास स्लाइडवरती घ्यायचा आहे, स्वच्छ अशा काचपट्टीवरती घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पुट अ कवर ग्लास ऑन दॅट ड्रॉप. म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या ग्लास स्लाइडवरती काय करायचं आहे की तो जो ड्रॉप आपण ग्लास स्लाइडवरती घेतलेला आहे त्या ड्रॉप काय करायचा आहे, कवर करायचा. ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे ते कशाखाली अंडर करायचं आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली अंडर ऑब्झर्व करायचं आहे. म्हणजे काय, ते काचपट्टीवरती जे मिश्रण केलं होतं त्या मिश्रणाचं फ्लास्कमधला ज्या मिश्रणाचा जो ड्रॉप आहे तो एका ग्लास स्लाइडवरती घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कवर स्लिपने कवर करायचं आहे. आणि कवर स्लिपने कवर केल्यानंतर काय करायचं आहे, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय करायचं आहे, तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. मग काय ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसेल, तर त्यांनी लिहिले बघा काय दिसेल ऑब्झर्व केल्यानंतर. तर बघा, तर त्यांनी म्हणले यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्मिंग अ बडिंग. म्हणजे त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय दिसेल, तर तुम्हाला ईस्ट सेल म्हणजे ज्या किण्व पेशी, ईस्ट म्हणजे आपण त्याला किण्व म्हणतो, ज्या किण्व पेशी आहेत ते काय करताना दिसतात, तर बडिंग करताना दिसतील. म्हणून त्यांनी म्हणलं यू विल सी दॅट द ईस्ट सेल परफॉर्म द बडिंग अँड स्मॉल बड कमिंग आउट मेनी पॅरेंट सेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की अनेक किण्वपेशींना एक छोटी अशी कलिका तुम्हाला बड आलेली दिसेल आणि अनेक अशा ज्या पॅरेंट सेल आहेत, जनकपेशी आहेत, त्या अनेक पेशींना तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या कलिका आलेल्या दिसतील तुम्हाला. पुढं त्यांनी म्हणलं की असेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑकर बाय बडिंग इन ईस्ट युनिसेल्युलर फंगस. म्हणजे त्यांनी म्हणलेलं की अशा पद्धतीने एक पेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक
अलैंगिक प्रजनन होत असतं. म्हणजे युनिसेल्युलर फंगस म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो की एकपेशीय कवक. युनिसेल्युलर फंगस म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे, एकपेशीय कवक. मग त्यांनी असं म्हटलं आहे की असेक्सिव्हल रिप्रोडक्शन अकर बाय बडिंग इन ईस्ट युनिसेल्युलर फंगस. असेक्सिव्हल रिप्रोडक्शन म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो अलैंगिक अशा पद्धतीने अलैंगिक प्रजनन हे कलिकायन पद्धतीने एकपेशीय कवकामध्ये तुम्हाला दिसून येतं. पुढं काय म्हटलं आहे, ईच सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय. ईच सेल काय करतात तर 2 डॉटर न्यूक्लियाय तयार करत असतात. म्हणजे 2 अशा पद्धतीच्या पेशी तयार करत असतात. तर त्यांनी पाहिलं ईच सेल प्रोड्युसेस, त्यांनी म्हटलं ईच सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लिया बाय मायटॉटिक डिव्हिजन. कोणत्या डिव्हिजनने तर मायटॉटिक डिव्हिजन. सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. म्हणजे त्यांनी म्हणलेलं आहे की ते कशामुळे रिप्रोड्यूस होत असतात तर बडिंगने काय होत असतात, रिप्रोड्यूस होत असतात. म्हणून त्यांनी म्हणले सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग दिस इज सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. म्हणजे तशा पद्धतीने हे रिप्रोड्यूस बडिंगच्या स्वरूपात तयार होत असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सो ईच सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. म्हणजे ती जी पॅरेंट सेल आहे त्या पॅरेंट सेलला एक कळी तयार होत असते, कलिका निघत असते आणि अशा पद्धतीने स्मॉल ब्लज. म्हणजे कलिका कशी निघते तर स्मॉल ब्लज म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याच्या ठिकाणी स्मॉल अशा पद्धतीच्या बल्गे म्हणजे एक फुगवटा येत असतो. स्मॉल बल्गे ॲपर ॲट सरफेस पॅरेंट सेल. म्हणजे जी काय पृष्ठभाग आहे पॅरेंट सेलचा, म्हणजे जी काय मुख्य पेशी आहे त्या मुख्य पेशीवरच्या ज्या पृष्ठभागाला एक फुगवटा निर्माण होत असतो. आणि त्यांनी म्हटलं आहे की दिस बल्ग इज ॲक्च्युअली अ बड. म्हणजे तो फुगवटा म्हणजेच काय असतं तर बड असते. बड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कळीक असं म्हणतो. म्हणजे दिस बल्ग इज ॲक्च्युअली बड. 1 ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया एंटर इन दिस बड. म्हणजे त्यांनी सांगितलं की 1 ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया, 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक. त्यांनी म्हटले 1 ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया म्हणजे 2पैकी एक केंद्रक काय करतो, इंटर दिस बड. म्हणजे त्याच्यामध्ये तो काय करत असतो, एंट्री करत असतो. 1 ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया इंटर दिस बड. म्हणजे त्याच्यामध्ये तो प्रवेश करत असतो. पुढं बघा, आफ्टर सफिशियंट ग्रोथ. म्हणजे त्यांनी सांगितले की जे पुरेशी ग्रोथ झाल्यानंतर म्हणजे पुरेशी वाढ झाल्यानंतर पुढं काय म्हणले, आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की आफ्टर सफिशियंट ग्रोथ म्हणजे पुरेशी वाढ झाल्यानंतर ही जी बड आहे ते बड पॅरेंट सेलपासून काय होत असते, सेपरेट होत असते. म्हणजे जी मुख्य मूळ पेशी आहे किंवा तिची जी जनकपेशी आहे त्या जनकपेशीपासून ही जी तयार झालेली जी कलिका आहे ती कलिका काय होत असते, पुरेशी वाढ झाल्यानंतर वेगळी होत असते. स्टार्ट लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. म्हणजे ती वेगळी स्वतः राहायला चालू करत असते. म्हणजे ती वेगळी पेशी तयार होऊन इंडिपेंडेंटली स्वतः राहायला काय होते, चालू होत असते. अशा पद्धतीने बडिंग हे होत असतं. म्हणजे फंगस आहे त्या फंगसमध्ये अशा पद्धतीने काय होत असतं, बडिंग होत असतं. मग त्यांनी सांगितले बड सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल आणि स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली. म्हणजे त्यांनी सांगितले पॅरेंट सेलपासून अशा पद्धतीने बड सेपरेट होत असते आणि ते काय इंडिपेंडेंटली राहिला म्हणजे स्वतंत्ररित्या राहिला ती डॉटर इज सेल म्हणजे जी काही जनकपेशी आहे ती स्वतंत्ररित्या राहायला तयार होत असते. त्यानंतर बघा असेक्सिव्हल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्सिव्हल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. असेक्सिव्हल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांनी सांगितलं की बहुपेशीय सजीवांमधलं जे काय आहे त्या बहुपेशीय सजीवांमधले आपण त्याला म्हणतो अलैंगिक प्रजनन. असेक्सिव्हल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग त्याच्यामध्ये बघा पहिला जो पार्ट आहे की
कोणता आहे की पहिला पार्ट आता आपण पाहिलं होतं युनिसेल्युलारमधलं जे काय त्याच्यामध्ये बायनरी फिशन पाहिलं, मल्टिपल फिशन पाहिलं, त्याच्यामध्ये बडिंग पाहिलं, युनिसेल्युलारमध्ये पाहिलं. पण आता आपल्याला मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम म्हणजे बहुपेशीय जे सजीव आहेत त्या बहुपेशीय सजीवामधलं असेक्सिबल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम म्हणजे बहुपेशीय सजीवामधलं अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला अलैंगिक प्रजनन पाहायचं आहे. मग त्याच्यामधलं फ्रॅगमेंटेशन, मल्टिपल फ्रॅगमेंटेशन म्हणजे आपण तिथं मराठीत त्याला काय म्हणतो खंडीभवन. मग कशा पद्धतीने फ्रॅगमेंटेशन होतं, जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्याच्या स्वरूपात एका फ्रॅगमेंट म्हणजे खंडीभवन, तुकडा पडून दुसरा ऑर्गॅनिझम कसं तयार होतो, तर एक शेवालाचं म्हणजे त्यांनी स्पायरोगायराचं काय दिलेलं आहे एक्झाम्पल दिलेलं आहे, ते सुद्धा काय करायचं आहे आपल्याला पाहायचं आहे. मग पुढं बघा त्यांनी काय म्हणलं आहे, दिस टाईप ऑफ असेक्सिबल रिप्रोडक्शन. पुढं बघा दिस टाईप ऑफ असेक्सिबल रिप्रोडक्शन ऑकर इन मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम म्हणजे अशा पद्धतीचं जे अलैंगिक प्रजनन आहे हे बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येत असतं असं त्यांचं म्हणणं आहे. की जे फ्रॅगमेंटेशन्स हा जो असेक्सिबल रिप्रोडक्शनचा जो टाईप आहे तो फ्रॅगमेंटेशन असेक्सिबल रिप्रोडक्शनचा जो टाईप आहे तो कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये होत असतो, कुठं घडून येत असतं फ्रॅगमेंटेशन, तर मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम म्हणजे जे काही बहुपेशीय सजीव आहेत त्या बहुपेशीय सजीवांमध्ये ते घडून येत असतं. पुढं बघा, इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम इज ब्रेक इन टू मेनी फ्रॅगमेंट. म्हणजे त्यांनी सांगितलं की या ज्या प्रजननाच्या प्रकारामध्ये आहे इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे हा जो प्रजननाचा प्रकार आहे ह्या प्रजननाच्या प्रकारामध्ये काय होतं, द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक इन टू मेनी फ्रॅगमेंट म्हणजे जे पॅरेंट ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ते ब्रेक होते म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होत असतात. कशामध्ये, तर त्यांनी सांगितले मेनी फ्रॅगमेंट म्हणजे अनेक अशा खंडांमध्ये त्याचे काय होत असतात, तुकडे तुकडे होत असतात. म्हणूनच त्यांनी म्हणले की द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक अप इन टू द मेनी फ्रॅगमेंट अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह ॲज इंडिपेंडंट ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की पुढं काय, ऑर्गॅनिझम ब्रेक इन टू मेनी फ्रॅगमेंट अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रत्येक फ्रॅगमेंट हा स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली म्हणजे तो स्वतः वेगळा राहायला चालू होतो. की जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे त्या पॅरेंट ऑर्गॅनिझमच्या बॉडी ब्रेक झाल्यानंतर त्याचं फ्रॅगमेंट असतात आणि ते फ्रॅगमेंट काय करतात, इंडिपेंडंटली लिव्ह म्हणजे स्वतः वेगळे राहायला काय होत असतात, वेगळे राहायला चालू होत असतात. म्हणून स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन आल्गी लाईक स्पायरोगायरा म्हणजे त्यांनी सांगितले की अशा पद्धतीचं जे रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन कुणामध्ये होत असतं, तर बघा, दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन आल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पंज लाईक सायकॉन म्हणजे त्यांनी सांगितलं की शेवाळामध्ये कोणामध्ये होतं, स्पायरोगायरामध्ये होतं आणि सायकॉन स्पंजसारख्या स्पंजच्या प्रकारामध्ये जे सायकॉन आहेत त्या स्पंज लाईक सायकॉनमध्ये सुद्धा काय होतं, सजीवांमध्ये सायकॉनसारख्या सजीवामध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशन्स होत असतं. मग पुढं बघा काय म्हणलं आहे, पुढं काय म्हटलं आहे, व्हेनेवर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर. त्यांनी म्हणले व्हेनेवर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल टू स्पायरोगायरा इट्स फिलामेंट ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक इन टू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की व्हेनेवर देअर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल म्हणजे त्यांनी सांगितलं की मुबलक प्रमाणात प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, मुबलक प्रमाणात व्हेनेवर देअर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी आणि अवेलेबल फिलामेंट ग्रो इन व्हेरी फास्ट म्हणजे त्यांनी सांगितले पाणी आणि पोषक तत्वे न्यूट्रिएंट जर फास्टमध्ये मोठ्या प्रमाणात जर मिळलं तर त्यांनी सांगितले त्यांनी म्हणजे स्पायरोगायरा इट्स फिलामेंट ग्रो अप व्हेरी फास्ट म्हणजे त्यांचं जे वाढ आहे ते अतिशय वेगाने होत असते अँड ब्रेक अप इन टू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स म्हणजे त्यांची वाढ झपाट्याने वाढ झाल्यानंतर ते काय होत असतात, त्यांचे तुकडे होत असतात. म्हणजे साधी गोष्ट आहे की त्यांचं म्हणणं आहे पाणी आणि जर पोषक तत्वे जर मोठ्या प्रमाणात मिळली तर शेवाळाची वाढ कशी होते, फास्ट म्हणजे अतिशय झपाट्याने होते आणि त्यांचे पुन्हा ते जे शेवाळ आहेत त्यांचे काय होत असतात, तुकडे तुकडे होत असतात, फ्रॅगमेंट होत असतात.
त्यांनी म्हणले whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filament grow up very fast and break up into many small fragments. Each fragment start to live independently as a new Spirogyra fiber. म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रत्येक जो फ्रॅगमेंट आहे तो प्रत्येक इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली, म्हणजे तो प्रत्येक वेळेस तो स्वतंत्ररित्या काय होत असतो, वाढत असतो. म्हणून त्यांनी सांगितले इच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. म्हणजे त्यांनी सांगितले की त्याच्यापासून नवीन स्पायरोगायरा फायबर तयार होत असतो. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक अप ॲक्सिडेंटली इन टू मेनी फ्रॅगमेंट्स. म्हणजे त्यांनी सांगितले की तशाच पद्धतीने जर सायकॉनची जर बॉडी काय झाली म्हणजे त्यांनी इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेकअप ॲक्सिडेंटली इन टू मेनी फ्रॅगमेंट्स. म्हणजे अनेक फ्रॅगमेंटमध्ये ते ॲक्सिडेंटली म्हणजे काही अपघाताने जर हे झालं तर अशा पद्धतीने अनेक फ्रॅगमेंट म्हणजे त्यांचे जे तंतू आहेत ते तुकडे तंतू तुम्हाला दिसतील. ईच फ्रॅगमेंट डेव्हलप इन टू न्यू सायकॉन. म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रत्येक फ्रॅगमेंट काय करतो, ज्यावेळेस काय होत असतं की सायकॉनच्या शरीराचा जर अपघात झाला तर त्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात आणि त्या तुकड्यांपासून काय होत असतं तर त्यांनी म्हणलं आहे की पुढं बघा ईच फ्रॅगमेंट डेव्हलप इन टू न्यू सायकॉन. म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंट काय करतो, नवीन सायकॉन डेव्हलप करत असतो. पुढं पहा काय म्हटलेलं आहे, पुढचा जो टाईप आहे तो पुढचा म्हणजे रिजनरेशन. म्हणजे आपण त्याला पुनर्जनन असं म्हणतो मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं रिजनरेशन. हा सेक्सिबल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. मग कुठं घडतं तर त्यांनी म्हटलेलं आहे की यू मे नो दॅट ऑल लिझार ब्रेक अप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल्स इमर्जन्सी. म्हणजे त्यांनी म्हटलं की तुम्हाला माहिती यू नो दॅट म्हणजे तुम्हाला काय आहे माहिती आहे की वॉल लिझार ब्रेक अप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इमर्जन्सी. म्हणजे काही प्रमाणात जे वॉल लिझार्ड आहे म्हणजे जे भिंती आहेत त्या भिंतीवरच्या ज्या पाल्या आहेत त्या पाले काय करतात की ब्रेकअप म्हणजे त्यांची जी शेपटीचा भाग आहे तो त्याचा तुकडा पाडतात किंवा डिस्कार्ट म्हणजे बाजूला वेगळा करतात. इमर्जन्सी म्हणजे काही आणीबाणीची जर परिस्थिती आली तर ते काय करतात, त्या स्वतःच्या शेपटीच्या धोक्याची परिस्थिती आली तर स्वतःच्या शेपटी काय करतात ते तोडतात, बाजूला टाकतात. मग त्यांनी म्हणले डिस्कार्टेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. म्हणजे त्यांनी सांगितलं की जो शेपटीचा भाग पुनर्जीवित केला जातो म्हणजे जो शेपटी जिथून तुटलेली आहे तेवढंच तिथून पुन्हा एकदा हा डिस्कार्टेड पार्ट रिजनरेटेड आफ्टर पिरियड. म्हणजे त्यांनी सांगितलं की काही कालांतरानंतर ते काय होतं पुन्हा तयार झालेला तुम्हाला दिसलं. बघा भिंतीवरती पाले असतात, काही वेळेस पाला आपली काय करते शेपटी तोडून टाकते आणि काही कालावधीनंतर 8-10 दिवसांनी जर आपण बघितलं तर त्या पालीला पुन्हा शेपटी आलेली दिसते. म्हणजे हेच त्यांनी एक्झाम्पल दिले. ते म्हणजेच काय म्हटलं जातं रिजनरेशन असं म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं रिजनरेशन. मग त्यांनी सांगितलं यू नो दॅट वॉल लिझार ब्रेक अप टू डिस्कार्ड सम पार्ट ऑफ टेल इमर्जन्सी. डिस्कार्टेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. त्यांनी म्हटलेलं आहे ती कशाचं एक्झाम्पल आहे, लिमिटेड रिजनरेशनचा एक्झाम्पल. हायवेवर under a certain situation an animal planaria break up its body into two parts. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की अशाच वेळेस प्लॅनेरियासारखे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जे प्लॅनेरियासारखे प्राणी आहेत ते प्लॅनेरिया काय करतात, प्लॅनेरिया ब्रेक अप इन टू पार्ट्स आफ्टर इच part regenerated remaining part of the body and thus two new planaria are formed. म्हणजे प्लॅनेरियासारखे प्राणी अपघाताने किंवा काही वेळेस काय होतात त्याच्या शरीराचे 2 तुकडे करतात, शरीराचे काय करतात 2 तुकडे करतात आणि प्रत्येक पार्ट हा बॉडीचा काय केला जातो पुन्हा रिजनरेट केला जातो म्हणजे पुन्हा तयार केला जातो. म्हणजे पुन्हा त्या 2 तुकड्या झालेल्या प्लॅनेरियाच्या शरीरापासून एका तुकड्यापासून नवीन दुसरा प्लॅनेरिया आणि दुसऱ्या तुकड्यापासून दुसरा प्लॅनेरिया म्हणजे एकापासून 2 अशा पद्धतीने रिजनरेशन होत असताना तुम्हाला दिसेल. मग त्यांनी सांगितलं दिस इज ॲन एक्झाम्पल लिमिटेड रिजनरेशन. हावेवर अंडर सर्टन सिच्युएशन ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक अप अ बॉडी इंटू 2 पार्ट्स. म्हणजे प्लॅनेरियासारखे प्राणी काय करतात 2 भागामध्ये शरीराचं विभाजन करतात.
देअर आफ्टर इच पार्ट रिजनरेट रिमेनिंग पार्ट, म्हणजे प्रत्येक पार्ट हा रिजनरेट केला जातो त्याच्या रिमेनिंग पार्ट पासून ऑफ द बॉडी अँड दस टू न्यू प्लॅनर आर फ्रॉम दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन, म्हणजे त्याच्यापासून न्यू प्लॅनर तयार होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रिजनरेशन. नेक्स्ट आहे बडिंग, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, मुकुलायन. बघा रिजनरेशन कसं होतं त्याचं बी तुम्हाला इथं डायग्रॅम्स दाखवलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, ते तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. आणि नेक्स्ट आहे जे बडिंग आहे, थर्ड पॉईंट आहे बडिंग आहे. बडिंग कोणामध्ये होतं तर हायड्रामध्ये होत असतं. बडिंग हे कोणामध्ये होत असतं तर हायड्रामध्ये होत असतं. मग बघा, इन केस ऑफ हायड्रा अंडर अ फेवरेबल कंडिशन अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी आउट ग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन. म्हणजे त्यांनी सांगितलं की पूर्ण वाढ झालेली ज्या हायड्रा आहेत ते पूर्ण वाढ झालेले अंडर फेवरेबल कंडिशन, म्हणजे का चांगल्या अनुकूल परिस्थितीमध्ये पोषक वातावरण ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी, म्हणजे एक विशिष्ट अशा पद्धतीने त्याला भाग झालं, आउटग्रोथ म्हणजे बाहेरून वाढ झालेली दिसते. म्हणून त्यांनी सांगितलं की बडिंग in case of hydra under favorable condition at a specific part of its body and outgrowth is formed, म्हणजे तिची आउटग्रोथ काय झालेली असते, बाहेरचा भाग फॉर्म तयार झालेला असतो बाय रिपीटेड डिव्हिजन बाय रिजनरेटिव्ह सेल. म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्या रिपीटेड डिव्हिजन आहेत त्या रिपीटेड रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल, म्हणजे ज्या बॉडी वॉल म्हणजे ज्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत त्या रिजनरेटिव्ह सेलमध्ये बॉडी वॉल म्हणजे त्यांच्या ज्या पेशी भित्तिका आहेत त्या ज्या बॉडी वॉल आहेत म्हणजे त्याच्या शरीरावर जी भित्तिका आहे त्याच्यावरती फुगवटा एक मुकुल आल्यासारखा तुम्हाला दिसतो. त्याच्यावर त्यांनी म्हटलं की ज्या रिजनरेटिव्ह सेल आहेत म्हणजेच त्याला पुनर्जनन पेशीसुद्धा आपण म्हणतो, अशा पेशींचा फुगवटा आलेला त्यांच्या शरीराच्या भिंतीवरती तुम्हाला दिसतो. म्हणून सांगितले इन केस ऑफ हायड्रा अंडर अ फेवरेबल कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक पार्ट इट्स body outgrowth is formed by repeated division of regenerative cell of body wall. This outgrowth is called as bud, म्हणजे ती जी आउटग्रोथ असते तो जो फुगवट्यासारखा आलेला पार्ट असतो तो म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, बड असं म्हणतो. मग त्यांनी म्हटलेलं आहे दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. मग त्यांनी सांगितलेलं आहे दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. बड ग्रोज इन प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फ्रॉम अ स्मॉल हायड्रा. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे बड काय होत असते तर अतिशय प्रगतीने वाढत असते, प्रोग्रेसिव्हली वाढत असते आणि त्याच्यापासून स्मॉल हायड्रा तयार असा होत असतो. टर्मिनल लेयर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर द कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. म्हणजे त्यांनी सांगितलं की टर्मिनल लेयर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी बड आणि पॅरेंट हायड्रा यांच्यामध्ये काय असतं, कॉमन असतात. छोट्या असतात पचनगुहा, आपण त्याला डायजेस्टिव्ह कॅव्हिटी म्हणजे काय म्हणतो, पचनगुहा. हे जनक हायड्राच्या अनुक्रमिक शरीरस्तर व पचनगुहेशी एकमेकांशी काय असतात, संलग्न. म्हणजे दोन्हीमध्ये एकच अशा पद्धतीची पॅरेंट हायड्रा त्यांनी म्हणले की टर्मिनल लेयर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा आर कंटिन्युटी विथ दोज पॅरेंट हायड्रा. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे पॅरेंट हायड्रा आहेत ते पॅरेंट हायड्रा काय करतात, न्यूट्रिशन सप्लाय करतात. म्हणून त्यांनी म्हणलं की पॅरेंट हायड्रा सप्लाय न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम अ पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड इंडिपेंडंट. म्हणजे त्यांनी सांगितलं की बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा. म्हणजे जी कलिका आलेली असते ते काही कालानंतर काय होत असते, सेपरेट होत असते. कोणापासून, बडिंग हायड्रा म्हणजे जी पॅरेंट हायड्रा आहे त्या पॅरेंट हायड्रापासून. म्हणून त्यांनी म्हणले बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड इंडिपेंडेंट. म्हणजे त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ते इंडिपेंडंटली राहू लागलेलं आहे. लाईफ इन त्यांनी म्हणले लाईफ इन इट ग्रो अप अँड बिकम एबल टू लीड इंडिपेंडंट लाईफ. म्हणजे त्यांनी सांगितले की ते स्वतंत्ररित्या अशा पद्धतीने त्या बड काय होतात, हळूहळू राहू लागतात आणि निरावलंबी जीवन जगू लागत असतात. त्यानंतर बघा पुढचा जो पॉईंट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो कोणता पॉईंट आहे, व्हेजिटेटिव्ह व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हा पार्ट आपण नंतर पाहू. इथं बघा ही हायड्रा तुम्हाला दिसेल, हायड्राला काय झालेलं आहे, बड आलेले आहे. बड आल्यानंतर बघा अशा पद्धतीने जे नेसंट हायड्रा आहे त्याला तयार झालेले आहे. बडीचं कन्व्हर्जन हळूहळू होते आणि ही बड नंतर काय होते, ब्रेक होते. अशा पद्धतीने असेक्सिव्हल रिप्रोडक्शन तुम्हाला झालेलं दिसून येईल.